लग्नाचा खर्च टाळून शिवार रस्ते बांधलेत। नातेवाईक आणि मित्रांनी जोडप्याला रोपट्यांचा आहेर दिला। चंद्रपूरमधल्या सुसामधल्या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे। एकुडे आणि गरमडे या कुटुंबाचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या सुसा गावामध्ये कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला आणि या लग्नामध्ये आगाऊ खर्च टाळून नवरदेवानं गावातले शिवार रस्ते बांधलेत, तर नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्तानं जोडप्याला झाडांचा आहेर दिला। सुसा गावातल्या या आगळ्यावेगळ्या विवाहाची सध्या जोरदार चर्चा आहे। श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळमधल्या मोझर या गावचे गोपी किसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह 28 एप्रिलला पार पडला। नवरदेव श्रीकांत एकुडे एक प्रगतिशील शेतकरी आहे आणि सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवत असतात। लग्नातला वायफळ खर्च टाळून त्यांनी शिवार रस्त्याचं काम केलं आणि त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्रच आता कौतुक होत आहे। काल माझा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही वारेमाप खर्चाची उधळपट्टी न करता आम्ही 2 संकल्प केले। पहिला संकल्प हा होता की आपण आहेर पद्धत जे आहे, जे लग्नात कपड्यांचा भांड्यांचा आहेर नातेवाईक वगैरे देतात, मित्र वगैरे देतात, तर ते बंद करून त्याऐवजी आम्ही वृक्षांच्या रोपांची लागवड केली। दुसरा संकल्प होता की डीजेसाठी, दागिन्यांसाठी, कपड्यांसाठी, पंचपक्वान्नांसाठी खर्च न करता तो जर खर्च वाचवून जर आपण गावातील बांधून शिवार रस्ते बांधून दिले तर ते चांगलं होईल।